श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृताचे 16, 17 आणि 18 या अध्यायाचं वाचन करणार आहोत। षोडशोऽध्यायः। श्री गणेशाय नमः। भक्तजन तारणार्थ यती रूपे श्री दत्त भूवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला। जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामीसुत, एकता त्यांचे चरित्र महादोष जातील। प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात, आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने। कोकण प्रति राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर, हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची। ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे, त्याच गावी तयांचे माता बंधू राहती। मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण नाव पंडित, ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांशी। एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी, तेव्हा भाव धरोनी मनी नवस केला स्वामी ते। जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त, तरी दर्शनात्वरित अक्कलकोटी येईन। यासे 7 दिवस झाले काही अनुभवा न आले, तो नवल एक वर्तले एका चित्त देवनी। हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अपूचा व्यापार करिता त्यात, आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले। त्यांनी काढली एक युक्ती बोलवणी पंडितांप्रती, सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी। द्रव्य नाही आम्हापासी फिर्याद होता अब्रुसी, बट्टा लागेल आमच्या तेव्हा पंडित बोलले, मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे। यात संशय असे ना तुम्ही व्हावया कर्जमुक्त, यासी करावी युक्ती एक तुमचा होऊनी मी मालक। लिहून देतो पेढीवरी उभयतांसी ते मानले, तत्काळ तयापरी केले तो नवल एक वर्तले। एका सादर होऊनी अपूचा भाव वाढला, व्यापारात नफा झाला हे सांगावया पंडिताला। मारवाडी आला आनंदे पंडिते ऐकूनी वर्तमान, आनंद झाला त्या लागून हरिभाऊ ते भेटून। वृत्त निवेदन मग केले अक्कलकोटी स्वामी समर्थ, सांप्रतकाळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य। कर्जमुक्त झालो आम्ही नवस केला तयांसी, जाऊ आता दर्शनासी वार्ता ऐकूनी उभयतांसी। चमत्कार वाटला ज्यांनी आपले मनोरथ पूर्ण केले असती सत्य, ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती। तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगती, आम्ही पाहून या स्वामी मूर्ती जन्म सार्थक करू की। गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात, समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने। पाहुणी समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊंची वृत्ती, मुख पाहता नयन पाती न लवती तयांची। तेव्हा समर्थे तयांसी शिवराम मारुती ऐसी, नामे दिदली त्रिवर्गासी आणिक मंत्र दिदले। पंडिताराम म्हटले गजानना शिवनाम दिदले, मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एकरूप। मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलविले, तिघांशी 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते ऐका। श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे, तेव्हा तयाच्या आनंदात ते पारावार नसेची। दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिदला, तेव्हा तयाच्या मनात आनंद झाला बहुसाळ। श्लोक आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम, सर्वदेव नमस्कारः केशवम प्रति गच्छति। संतोषले त्याचे मन, मग पंडिता जवळ घेऊन एक मंत्र उपदेशोन केले पावन तयाते। श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः। 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहून, त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते। ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून, त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर। स्वामी सन्निध काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने, हरिभाऊंचे तनमन स्वामीचरणी दृढ जडले। काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया। आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबईसी। हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा, व्यवहारी वर्तता स्वस्थता नसेची चित्ता। गोड न लागती संसार वार्ता चैन नसे क्षणभरी। असो पुढे त्रिवर्गांनी चांदीच्या पादुका करवणी अर्पावया स्वामीचरणी आले अक्कलकोटाते। भक्तजनांच्या कैवारी पाहुनिया डोळे भरी, माथा ठेवला चरणावरी बहुत अंतरी सुखावले। चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या, समर्थे आदरे घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी। त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसपर्यंत देखा, पायी वागवी भक्त सखा दिदल्या नाही कोणाते। हरिभाऊ एके दिनी समर्थ सानिध्य येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेवले, तो समर्थे त्याप्रती घेऊनी
या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविले. म्हणती तू माझा सूत झालासे आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी. मग छाटी कपनी थोडी समर्थे त्या तयासी दिदली. ती घेऊन तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणती जाऊन सागर तीरी किल्ला बांधून राहावे. धरू नको आता लाज उभार माझा यशध्वज. करू नको अन्य काम जन भजना लावावे. जाऊन आता सत्वर लुटवी आपला संसार. लोभ मोह अणुमात्र चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकून ऐशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईशी साधू वेश घेऊनी. सद्गुरूने मस्तकी हस्त ठेवता झाले ज्ञानवंत. धन्य धन्य ते सुत स्वामी सुत. धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूचा उपदेश होता तत्काळ गेली भयव्यथा. उपरती झाली चित्ता षडविकार निमाले. बहुत गुरु जगी असती नाना मंत्र उपदेशिती. द्रव्य प्राप्तिस्तव निश्चिती ढोंग माजविती बहुत. तयांचा उपदेश न फळे आत्मरूपी न मन न वळे. सत्य ज्ञान काही न कळे मन न चळे प्रपंची. तयांसी न म्हणावे गुरु ते जे केवळ पोट भरू. भवसागर पैल तुरु उतरतील ते कैसे. तैसे नवेची समर्थ जे परमेश्वर साक्षात. मस्तकी ठेविता वरदहस्त दिव्य ज्ञान शिष्याते. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणाशी बोलविले. संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता. ती करी बहुत आकांता घेत उर बडवणी. म्हणे जोडोनिया कर लुटविता तुम्ही संसार. हा नवे विचार दुःख लागेल भोगावे. आजवरी अब्रूने दिवस काढिले आपण. परी आता अवलक्षण आपला काय आठवले. हसतील सकल जन धिक्कारतील पिशून. उपास पडता कोण खावया ते घालील. अल्पवयी आपणासी बुद्धी सुचली हे कैसी. त्यागोनिया संसार सुखासी दुःख डोही का पडता. संसार सुख भोगेन पुढे येता वृद्धपण. मग करावे मोक्ष साधन सेवावे वनव तपार्थ. आपल्या वडिलांची थोरवी मना माझी आणावी. त्यांची कीर्ती मिळवावी उचित नसे आपणा. तुम्ही संसार सोडून जाऊन बसाल जरी वनी. तरी मग सांगा कोणी मज लागी पोसावे. माझे करिता पाणी ग्रहण अग्नि ब्राह्मण साक्ष ठेवणं. आपण वहिले असे आण स्मरण करावे मानसी. तुम्ही म्हणाल मज सवे तूही घरदार सोडावे. मज समागमे फिरावे भिक्षा मागत घरोघरी. तरी संसार सुखास सक्त मी असे जी सत्य सत्य. संसारी मन विरक्त माझे मन होय कदाही. आता जरी आपण संसार टाकीला लुटून. हे केले महत्पुण्यम ऐसे कोण म्हणेल. कुटुंबा उपवासी मारावे सर्वस्व धर्म करावे. याशी काय पुण्यकार्य म्हणावे. पाप उलटे होत असे. विनविते कर जोडून अद्यापि स्वस्थ करा अंतर. आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमारे. समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे. परितारेच्या चित्तांत षडरिपू होते जागत. संसाराचे मिथ्यत्व तिये लागे कडेना. आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासना या डाकिनी. त्यांनी तिचला झडपोनी आपणाधीन केलेसे. त्या योगे सद्विचार तियेसी न सुचे अणु मात्र. धरोनी दुराग्रह स्वामी सुता बोधितसे. षडविकार त्यागोनी रमला तो स्वामी चरणी. दृढ निश्चय केला मनी संसार त्याग करावा. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते. त्या पादुका स्वहस्ते मठामाजी स्थापिल्या. कामाठीपुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होनी गोसावी मठामाजी राहिले. धन्य धन्य ते स्वामी सुत गुरुवाज्ञेने झाले विरक्त. परिजन त्यांते निंदित नाना दोष देवनी. पूर्वजन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले. सद्गुरुचरणी विनमले सर्व फिटले भवदुःख. धन्य धन्य स्वामी माऊली सुतावरी कृपा केली. त्यांच्या करुणेची सावली विष्णू शंकरावरी असो. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदाभाविक भक्त परिसोत षोडशाध्याय गोडः. श्रीरस्तु शुभं भवतु. सप्तदशोध्याय. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जय मुंबई शहर. तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. षडविकारा जिंकेले संसारा ते त्यागिले. रात्रंदिन व्रत झाले स्वामी भजनी सुखाने. सात्वसुखी तल्लीन वृत्ती तेणे हरली संस्कृती. कवणाची नाही भीती सदा चित्ती आनंद. स्वामी नामाचे भजन त्याची या चरित्राचे कीर्तन. त्याहून व्यवसायान्य स्वामीसूत नेणती. संसाराते सोडून बैसले गोसावी होऊन. हे पाहुणे कित्येक जण हसताती तयाते. परी त्याचा विषाद चित्ती स्वामीसूत न मानिती. अंगी बाणली पूर्व विरक्ती विषयासक्ती नसेची. स्वामीसूताची जननी काकूबाई नामे करुणी. तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार. मोहावरती सापडले मायावशचे झाले. त्यासी प्रपंचा वेगळे गोड काही न लागेची.
पुत्र वात्सल्य करून पाही शोक करीत काकूबाई. मुंबईत लवलाही सुता जवळी पातल्या गोसावी. जिजूसुता पाहुनी वक्षस्थळ घेती बडवणी. अंग टाकी अले धरणी बहुता आक्रोश मांडिला. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. ती लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. तुझ्या उदरी जन्मासा आलो सद्गुरुपायी विनमलो. जन्म मरणाते चुकलो मुक्त झालो सहजची. धन्य धन्य तू गे जननी मज लागे प्रसवनी. मान्य झालीस त्रिभुवनी काय धन्यता वर्णावी. अशा प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्टी सांगोनी. परी त्याच्या या गोष्टी तीयसी गोड न लागती. म्हणे याची भ्रष्टमती खचित असे झाली. यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली. याची सोय पाहिली पंचाक्षरी आणोनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयांशी देव मामलेदार सर्व लोक बोलती. तयांची घेऊन भेटी विचारावी काही युक्ती. ते जरी कृपा करीती तरी होय आरोग्य. ऐसा विचार करून पोटी दर्शन आल्या उठाउठी. सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. होऊन या दिनवदन करीती विनंती कर जोडून. म्हणती सर्वज्ञ आपण उपाय यासी सांगावा. ऐकून या देव मामलेदार हसून देते उत्तर. त्यासी पिशाच लागले थोर माझेने दूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाली अंतकरणे. मग ते स्वामीसुताची जननी अक्कलकोटी येतसे. म्हणे ज्याने वेड लाविले त्याचीच धरावी पावले. येणे उपाय आपुले कार्य सत्य होईल. असो इकडे स्वामीसुत. मुंबई माझी वास्तव करीत हिंदू पारसी स्वामी भक्त. त्यांच्या उपदेशे जाहाले मठ होता कामाठीपुऱ्यात. तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिणीने. निस्सीम जे स्वामी भक्त आनंदे भजनी नाचत. कुटील जन त्या ते हसत ढोंग अवघे म्हणती हे. परिनिंदा आणि स्तुती दोन्ही समान जे मानिती. श्रीचरणाविणा आसक्ती अन्य विषयावरी नसे. जननिंदा करिता ती अनेक प्रकारे दूषण देती. परिशांत चित्ते त्याप्रती उपदेशिती स्वामीसुत. जे हंकारे बुडाले सत्यपथाचरण चुकले. निज कार्यात विसरले मोहे पडले भव जाली. ऐसे जे का मूढ जन ते भक्ता देती दूषण. परी तेणे अंतकरण दुःखित नोहे तयाचे. तारा नामे त्यांची कांता तेही त्रास देता स्वामीसुता. परितयांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीच स्वामी जयंती केलीसे. कोणे एके समयाशी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईशी. त्यांनी ऐकेले वर्तमान. या नगरात सांप्रत स्वामीसुत स्वामी भक्त गोसावी होऊन राहत महाज्ञानी असतिते. एक वार पहावे तयांची इच्छा झाली नानासी. मग कोणे एके समयासी मठामाजी पातले. पाहुनी स्वामीसुताप्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करती तयाचे. स्वामीसुते तयाची लावी अले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. ऐसे कित्येक सज्जन स्वामीसुते शिष्य करून वाढविले महात्म्य पूर्ण श्री समर्थ भक्तीचे. पुढे जोशीबुवांनी स्वामीचरणी पत्रिका करुनी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामी मूर्ती आनंदली. समर्थे त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू लागले समर्थांशी. पाहुनिय स्वभक्तासी परमानंद झाला. अक्कलकोटी स्वामीसुत श्रीसनिध भजन करीत. कीर्तनी आनंदे नाचत लोकलज्जा सोडून. लोकोपवादाचे मनी भय तो भक्ती करील काय. प्रेमानंद चित्त नहे भजिन मन लागेल ना. त्रिविध जन नाना रीती निंदास्तुती करीताती. खेदानंद मानिता चित्ती चित्तवृत्ती द्विधा होय. असं अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामीसुत आनंदे. छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे. ऐसे स्वामीसुताचे मत परिदिसे आधार रहित. सत्य सत्य जाणती समर्थ आपण तेथे अज्ञानी. स्वामीसुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करीत विशेष. जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना. त्यासी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामीसुतही त्याप्रती मनातील खुण सांगते. कोणी जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामीसुत अक्कलकोटी दर्शना येतं. तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. राणीची आज्ञे वाचून दर्शन नये कोणा लागून. ऐसे वर्तमान ऐकून खिन्न मनी स्वामीसुत. स्वामी दर्शन घेतल्याविण तो न सेवी एक उदकान्न. एके दिवस झाले तीन निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन.
जे करुणारसे भरले पूर्ण एकिले आतून राणीने, हा समर्थांचा निस्सीम भक्त आनंदे भजनी नाचत, समर्थ दर्शनाची धरीत दृढ इच्छा अंतरी, सेवकासी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी, त्या साधू ते मंदिरी प्रार्थुनी या आणावे, ऐसी राणीची आज्ञा होता, सेवक दाविले तत्वता, प्रार्थुनिया स्वामी सुता मंदिरा माझी आणिले, पाहुनिया समर्थांसी उल्हास सुताचे मानसी, धावनिया वेगेसी मिठी घातली चरणी, सद्गतीत अंतकरणी चरण क्षाळिले नयनाश्रूंनी, देहबान गेला विसरोनी स्वामीपदी सुखावला, बाळ चुकले मातेसी ते भेटले बहुत दिवशी, मग त्यांच्या आनंदासी पारावार नसेची, निजसुता ते पाहून आनंदले समर्थ मनी, कर फिरविला मुखावरून हस्ती धरुनी उठविले, अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी, परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती, त्यात होते जे दुर्जन ते सुताचा उत्कर्ष पाहून दूषित होय त्यांचे मन द्वेषपूर्ण करीतात, ते काही उपाय करून फिरवून समर्थांचे मन स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहतात, ते स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करीती भजन, पायी खडाव घालून प्रेमरंगे नाचती, एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात, स्वामी सुत भजन करिता पायी खडाव घालून, ऐशी वेळ साधूनी समर्थात सांगितले दुर्जनी, स्वामी सुताची हे करणी योग्य नसे, सर्वथा बैसला असता आपण पायी खडावा घालून, हा नाचतो काय म्हणून आपुला अपमान करावया, परकी आणि निजसूत समान लेखिती जे सत्य, जे सर्वासी अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोणत्या ते, आता खडावा काढून मग नाचावे त्वा, भजनी ऐशी आज्ञा सुता लागून केली समर्थे त्यावेळी, तोच उठले कित्येक जण खडावा घेतल्या काढून, स्वामी सुताचा अपमान केला अशा प्रकारे पाहुनिया अशी परी खिन्न झाला सुतांतरी, काळजात बोचली सुरी अपमान दुःखे दुखावला, मरणाहुनी परम कठीण दुःख देत असे अपमान, उतरले सुताचे वदन निस्तेज झाले सत्वर, तयांचे होते जे वैरी ते आनंदले अंतरी, म्हणती मोडली खोडबरी अभिमान उतरला, असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरीत मुंबईचा, अपमान दुःखे दुखावला अंतरी बहु खिन्न झाला, पारतोनी नाही आला जन्मावरी अक्कलकोटी, स्वाभिमानी जो नर त्याचे दुःखविता अंतर, ते दुःख जन्मभर त्याच्या मनी जातच असे, त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी कुमार, दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी, तोची रोग लागला शेवटी आजारी पडला, ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते, स्वामी सुताची जननी राहत असेच त्या स्थानी, तिने हे वर्तमान ऐकून विनविते समर्थाते, म्हणे कृपा करून या सुताते आणावे या ठाया, कृपादृष्टी पाहून या आरोग्य तया करावे, मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी, म्हणती सुताते सत्वरी मज सनिध आणावे, परी सुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी, अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिवस सलत असे, सेवेकरी परतून आले समर्थाते वृत्त कथिले, आणखी दुसरे पाठविले त्यांची गती तीच साली, मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत, घेऊन यावे त्वरित कोणीतरी जावोनी, तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही, दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला, शेवटी बोलले समर्थ आता जरी न येत सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेवली ती उडुकी, याचा अर्थ स्पष्ट होता, तो समजला स्वामी सुता, परी तो न आला अक्कलकोटा, जीवित परवा न केली, आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेश केला असे कैलासवास, सर्व लोक हळहळती, त्या समयी मुंबईत तयाचे जे शिष्य होत त्यासी झाले दुःख समित, शोकसागरी बुडाले, अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणे, बसले स्नान करून परिगंध न लाविती, भोजनाते न उठती, धरणीवरी अंग टाकीती, कोणासवे न बोलती, रुदन करती क्षणोक्षणी, इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार, श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला, उदासीनता त्या दिवशी आली सर्व नगरासी, चैन न पडे काकूबाईसी पुस्तिक समर्था क्षणोक्षणी, मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर, तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज, निजपुत्र मरण वार्ता ऐकून करीती आकांत, तो दुःख समय वर्णिता दुःख अंतरी होत असे, असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही, परतून आल्या पाही बोलल्या काय समर्थाते, सुता आपुला भक्त असून अकाली पावला का मरण, मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे, समर्थ बोलले तियसी उल्लंघिले आमच्या आज्ञेसी, संदीप सापडली काळासी ओढून बळेची, मग नेला पुत्र शोके करून दुःख करी रात्रंदिन, समर्थतेचे समाधान परोपरी करताती, नरजन्मा येऊनी सत्य भक्ती केले एकनिष्ठ, केले जन्माचे सार्थक परमपदा पावले, उच नीच भगवंती नसे काही निश्चिती, ज्याची असेल जैसी भक्ती श्रेष्ठ कनिष्ठ तेणेची, धन्य धन्य स्वामी कुमार उतरला बौद्धधी दुस्तर, ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली, स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न एके अवसरी पुसती सेवेकरी समर्थाते, ते कथा रसाळ अत्यंत वर्णिली पुढील अध्यायात, श्रुती होऊनी सावध चित्त अवधान द्यावे कथेसी, जय जय श्री भक्तपाला, जय जयाजी परममंगला, विष्णू शंकराची विमला कीर्ती पसरो सर्वत्र, इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक भक्त परिसोत, सप्तदशाध्याय गोडहा, श्री भगवत चरणार्पणमस्तु, श्रीरस्तु शुभम भवतु।
श्री अष्टदशोध्याय। श्री गणेशाय नमः। स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थाते। तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना। जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोर पाखरासी, अधिकारी नेमो गादीसी चिंता तुम्ही न करावी। मोर पाखरा समर्थ म्हणती, वेळोवेळा रात्रंदिन तोची चाळा, मोठ्या मोठ्याने ओरडती त्या आमची पाऱ्याची वीट, जतन करावी नीट। वारंवार म्हणती समर्थ, काकूबाई लागोनी लपून ठेविले विटेसी, ती दिली पाहिजे आम्हासी। याचा अर्थ कळणाशी स्पष्ट काही कळेना। असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता। स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्यात, तो केवळ अज्ञान। दादा तयाचे नाम त्याचे शरीरी असमाधान, कृश होत चालला। काकूबाईने तयाशी आणविले आपणापासी, एके दिवशी समर्थासी दादाप्रती दाखविले। बाळ चालले वाळोनी, यासी अमृत दृष्टीने पाहुनी, निरोगी करावजी स्वामी बाई विनवी समर्थाते। समर्थ बोलले, बाईसी 4 वेळा जेऊ घाल यासी, आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको। त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता। समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिलं। केजगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधिला श्रींचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले। श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात। या कारणे अक्कलकोटी येतं दर्शन घेतं समर्थांचे। ते म्हणती, काकूबाईसी पादुका स्थापन करावयासी, तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या। बाई म्हणे, तो अज्ञान तशात शरीरी असमाधान, त्यांची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मजला गे। परी आज्ञा देतील समर्थ, तरी पाठवीन मी सत्य। मग समर्थाजवळ येतं घेऊन या दादासी, समर्थे वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून। बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी। काकूबाई बहुत प्रकारे समर्था सांगे मधुरोत्तरे, दादासी पाठवणे नाही बरे, वर जावे आपण सर्वाते। समर्थ ती अशी बोलले, त्यात तुमचे काय गेले, आम्हासे दिसेल जे भले, ते आम्ही करू की। शेवटी मंडळी सांगती, दादासी पाठविले केजे प्रती। पादुका स्थापन झाल्यावरती दादा आपला परतोनी, पुढे सेवेकऱ्या सांगती त्यासी मुंबईस पाठविती। ब्रह्मचार्यासी आज्ञा करीती, यासी स्थापा गादीवरी। ब्रह्मचारी बुवाजवळी दादा नेतात मंडळी, जी समर्थे आज्ञा केली ती सांगितली तत्काळ। दादासी करून गोसावी, मुंबईची गादी चालवावी, स्वामी सुताची यास द्यावी। कफनी जोडी निशाण, ब्रह्मचारी दादासी उपदेशी ती दिवस निशी। गोसावी होनी गादीसी चालवावे आपण। दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता नकार म्हणेची सर्वथा नरुचे चित्ता त्याची। या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करून शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठवले। दादासी घेऊन सत्वर सानिध्य आले टाळकरी, तेव्हा दादा घेऊन तुंबरी भजन करीता आनंदे। समर्थ ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी, घेऊन माझ्या पादुकासी मस्तकी ठेव दादांच्या। मोर्चेला आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेची। श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता, हृदयी प्रकटला ज्ञान सविता, अज्ञान गेले लयाते। दादा भजनी रंगला, देहभानही विसरला, स्वस्वरूपी लीन झाला, सर्व पळाला अहंभाव। धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून जहाले तत्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी। असो दादाची पाहुणी वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती, म्हणे समर्थे दादाप्रती वेड कचित लाविले। ती म्हणे, जी समर्था आपण हे काय करिता, दादाची या शिरी ठेविता पादुका काय म्हणूनी। समर्थ बोलिले, ती अशी जे बरे वाटेल आम्हासी, तेची करू या समयासी, व्यर्थ बडबड करू नको। काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून, इतुकेची पुरे झाले। एकूण अशा वचनाला समर्थासी क्रोध आला। घाला बाई म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर, काकूबाईने अकांत करून मांडीला अनर्थ। नाना शब्द बोलत भाड पिटीत स्वहस्ते, परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही। दादासी बनविले गोसावी, कफनी जोडी अर्पिली। दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी, ते पाहुणे काकूबाईशी दुःख झाले अपार। लोळे समर्थांच्या चरणावरी करुणा बाकी पदर पसरी, विनुतसे नानापरी शोक करी अपार। समर्थांशी हसू आले, अधिकाधिक कौतुक मांडिले। दादासी जवळ बोलविले, काय सांगितले तयासी। अनुसूया तुझी माता, तिजपाशी भिक्षा माग आता, अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला। ऐसे बाईने पाहुणी क्रोधाविष्ट अंतकरणी, म्हणे तुझी हे करणे लोकोपवादा कारण। भिक्षा न आपण सेवावे, हे नव्हेची जाण बरवे। चाडे अवघे सोडावे, संसारी व्हावे सुखाने। ऐकोनी मातेची उक्ती, दादा तिज प्रती बोलती, ऐहिक सुखे तुच्छ मानिती। माते आजपासून पुत्राचे ऐकोन वचन, उदात झाले तिचे मन। असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले। काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी, स्वामी सुताच्या गादीवरी बसून संस्था चालविली। कलियुगी दिवसेंदिवस वाढेल स्वामी महिमा विशेष, ऐसे बोलले स्वामीदास येथे विश्वास धरावा। दोघा बंधूचे ऐसे वृत्त वर्णिले असे संकलित, केला नाही विस्तार येथ सार मात्र घेतले। जैसे श्रेष्ठ स्वामीसुत तैसेची दादा बुवा सत्य, भुवरी जगदोद्धारार्थ विष्णुशंकर अवतरले। इति श्री स्वामी चरित्र सारामृत
नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत। अष्टदशाध्याय गोडहा। श्रीरस्तु शुभं भवतु।